मराठा सर्वेक्षणाचे अनेक ठिकाणी 3-13 वाजलेले दिसून येत आहेत। अहमदनगरमध्ये सर्वेक्षणासाठी चक्क अशिक्षित कर्मचारी नेमल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आलेला होता। त्यानंतर आता मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना गावागावात फिरवत असल्याचं समोर आलंय। तर तिकडे सोलापुरात मराठा आरक्षणाच्या सर्वेच्या कामासाठी चक्क खासगी व्यक्ती नेमण्यात आलाय। महापालिका कर्मचाऱ्यांनाच हे खासगी कर्मचारी नेमलेले आहेत। तर आपण सध्या पाहतोय राज्यामध्ये मराठा आरक्षणाचं सर्वेक्षण सुरू झालंय खरं, मात्र गाजावाजा करून सुरू झालेल्या या मराठा सर्वेक्षणाचे अनेक ठिकाणी 3-13 वाजलेले आहेत। मराठा सर्वेक्षणाचा फज्जा उडाल्याचं चित्र अहमदनगरमध्ये पाहायला मिळालंय। महापालिकेने सर्वेक्षण करण्यासाठी अशिक्षित कर्मचारी नेमल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। पहिली पास असल्याची कबुलीच या कर्मचाऱ्यांना स्वतः दिली आहे। सध्या या कर्मचाऱ्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय। मागासवर्गीय आयोगामार्फत राज्यामध्ये मराठा समाजाचं सर्वेक्षणाचं काम हाती घेण्यात आलंय आणि 31 जानेवारी 2024 पर्यंत हे सर्वेक्षणाचं काम पूर्ण करण्यात येणार आहे आणि यासाठी पालिकेकडून आता कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे। पण आता माझं शिक्षण नसल्यामुळे मला काही जास्त याच्यातली माहिती नाही। आता मला शिक्षण माहिती नसल्यामुळे मी आता एक जोडीदार घेतला, त्याच्याकडून पूर्ण अशी माहिती भरून घेतो। आपण पालिकेत काय म्हणून आहेत तुम्ही? इलेक्ट्रिक मदतनीस म्हणून। इलेक्ट्रिक मदतनीस। तर त्यांनी सांगितलं आता ते माझ्याकडे नाही काही, तुम्ही तुमचं बघा, कोणी जोडीदार घ्या कसं काम करा। तर साहेब आता मला याच्यातला अनुभवच नाही ना। शिक्षण आहे मी पहिली पास। असं होऊ शकतं की एखादा कर्मचारी मुद्दाम या वातावरणामध्ये काही हेतू ठेवून कोणाच्या सांगण्यावरून अशा प्रतिक्रिया देत असेल। एखादा कर्मचारी आपण सर्वेमध्ये जेव्हा नियुक्त करतो, तो जर कर्मचारी असेल तर तो अशिक्षित कसा असू शकेल? आणि यानंतर आपण भंडाऱ्यामध्ये जाऊयात। भंडाऱ्यामध्ये मराठा आरक्षण सर्वेक्षणामध्ये धक्कादायक प्रकार समोर आला। मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना गावात फिरवत असल्याचं समोर आलंय। विशेष म्हणजे शाळेच्या वेळेतच विद्यार्थ्यांना मराठा सर्वेक्षणासाठी राबवलं जात आहे। भंडाऱ्यातील लाखनीतला हा सगळा प्रकार आहे आणि विद्यार्थ्यांना सोबत घेऊन सर्वेक्षण करणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी आता पालकांकडून केली जातीये। तर सोलापुरामध्ये मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणामध्ये एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे। मराठा आरक्षणाच्या सर्वेच्या कामासाठी चक्क खासगी व्यक्ती नेमण्यात आलाय। महापालिका कर्मचाऱ्यांनाच हे खासगी कर्मचारी नेमलेले आहेत आणि स्वतःवर सर्वेक्षणाची जबाबदारी असताना पालिकेच्या कर्मचाऱ्यांना 2 खासगी कर्मचारी नेमले। सकल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अनंत जाधव यांनी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला। तब्येत बरी नसल्यानं खासगी कर्मचाऱ्यांना पाठवल्याचा दावा पालिका कर्मचाऱ्यांनी केलाय। पालिका कर्मचाऱ्यांसोबतची एक ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झालेली आहे। आणि या सगळ्याच्या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती प्रतिनिधी माधव सावरगावे देत आहेत। माधव, आपण पाहतोय खरं तर या कर्मचाऱ्यांवर डेडलाईनची टांगती तलवार आहे, डेडलाईन पूर्ण करायची आहे। मात्र गावांगावांमध्ये आपण पाहतोय या सर्वेक्षणाच्या कामाचा फज्जा उडालेला आहे आणि आता या संदर्भात खरं तर हे काम पूर्ण करण्यासाठी अनेक पळवाटा देखील शोधल्या जात आहेत। नेमकं गावागावांमध्ये कशा पद्धतीचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे? ऋतुजा, नगर, सोलापूर, भंडारा ही फक्त समोर अडलेली घटना आणि जिल्ह्याची नावं आहेत, पण राज्यात ज्या ज्या ठिकाणी राज्य मागासवर्ग आयोगाकडून सर्वेक्षण केलं जात आहे त्या सगळ्याच ठिकाणी फज्जा उडाल्याच्या तक्रारी आता लोक करत आहेत। कारण ज्या ठिकाणी सर्वेक्षण केलं जात आहे तिथं सिरियसपणा नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या उद्देशासाठी विहित वेळेमध्ये हे सर्वेक्षण पूर्ण करायचं आहे तो उद्देश पूर्ण होणार नाही हे सगळ्यांनाच कळून चुकलेलं आहे आणि त्यामुळं मराठा समाज आता अधिक संतप्त होतोय। कारण मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडून या सर्वेक्षणाचं काम हाती घेण्यात आलं होतं। विभागीय पातळीपासून ते गावागावापर्यंत वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या होत्या आणि त्या टीमला प्रॉपर असं एज्युकेशन ट्रेनिंग दिलं होतं, मात्र त्याचा कुठलाही फायदा या सर्वेक्षणाच्या काळात झाला नाही। त्यासाठी नेमलेले कर्मचारी मात्र काम करत नाहीत असं दिसतं आहे। ज्यांना काहीच येत नाही,
ज्यांची या ठिकाणी गरज नाही, ज्यांना या प्रक्रियेत म्हणजे 182 प्रश्न आहेत, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं करून घ्यायची, ते बरोबर लिहून घ्यायचं, याचा कुठलाही काही पत्ता नाही, अशी सगळी लोक या सर्वेक्षणाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झाल्याचं अनेक ठिकाणी दिसून येत आहे। आणि त्यामुळं राज्यभरात या सर्वेक्षणाचा फज्जा उडालेला आहे। आणि त्यामुळेच आता विचारला जातोय प्रश्न की हे सर्वेक्षण केल्यानंतर खरंच जे मुख्य जी काही तथ्य असतील, जे काही निष्कर्ष असतील ते महाराष्ट्रासमोर खरंच येतील का, आणि राज्य मागासवर्ग आयोगाने ज्या उद्देशासाठी हे सर्वेक्षण हाती घेतलंय ते पूर्ण होईल का। आणि त्यामुळं आता हे केवळ फक्त गोंधळ नाही, अनागोंदी नाही, तर हा आता पुढच्या काळामधलं सगळ्यात मोठी अडचण सरकारच्या समोर सुद्धा निर्माण होऊ शकणार आहे। कारण लोक ज्या पद्धतीनं उत्तरं देत आहेत ती उत्तरं नोंदवून घेण्यासाठीचे माणसं नाहीत, विद्यार्थी जात आहेत, निरक्षर कर्मचारी जात आहेत। काही जण असं करतायत की मी जर माझ्याकडे जबाबदारी दिली तर मी घरी राहतोय आणि माझ्याऐवजी आजूबाजूला जो कोणी रिकामा माणूस आहे त्याला पाठवून देतोय आणि ते भरून घेतोय, असंच चित्र सध्या दिसतं आहे। आणि त्यामुळे सरकारला याचा विचार करावा लागेल। जे जिल्हाधिकारी असतील किंवा विभागीय पातळीवरचे कर्मचारी अधिकारी असतील त्यांनी याचा विचार केला पाहिजे। जर 182 प्रश्नाची अचूकपणे उत्तरं, खरी उत्तरं जर घ्यायची असेल, प्रत्येक कुटुंबामध्ये जाऊन माहिती घ्यायची असेल तर त्यांना स्वतःला काम करावं लागेल, तरच हे सिद्ध होतं। नाहीतर मराठा आरक्षणाचं जे त्रांगडं गेल्या अनेक वर्षांपासून आहे ते तसंच राहील आणि पुन्हा मराठा ओबीसी असा संघर्ष सुरू राहील आणि मागासलेपण सिद्ध करण्यासाठी आणखी बराच काळ असाच चालू राहील, बराच काळ जाईल। आणि त्यामुळं आत्ता सरकारला हे सगळं ध्यानीमनी प्रॉपर घ्यावं लागेल आणि पुढचं काम योग्य रीतीने कसं होईल याचा विचार करावा लागेल। हे फक्त 3 जिल्ह्याचे नावं आपण साम टीव्हीच्या माध्यमातून सरकार आणि प्रशासनाच्या समोर, व्यवस्थेसमोर आणलंय। आणखी अनेक गोष्टी आहेत ज्या गोष्टी समोर यायच्या आहेत। आणि हे धक्कादायक वास्तव आता माधव समोर आलेलं आहे आणि त्यामुळे सर्वेक्षणाच्या कामामध्ये निष्काळजीपणा होतोय हे आता याच निमित्तानं अधोरेखित झालेलं आहे। सविस्तर माहितीसाठी धन्यवाद माधव। तर तिकडे राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणाला वेग आलेला आहे आणि मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यामध्ये 62% सर्वेक्षण पूर्ण झाले। लातूरमध्ये सर्वाधिक 84% सर्वेक्षण पूर्ण झालेलं आहे। संभाजीनगरमध्ये 53% सर्वेक्षण पूर्ण झाले। कोणत्याही जिल्ह्यामध्ये मराठा आणि खुल्या प्रवर्गातील एकही कुटुंब सर्वेक्षणातून सुटू नये याची नोंद घेण्याची खबरदारी जिल्हाधिकारी आणि नोडल अधिकारी यांनी घ्यावी अशी सूचना देखील करण्यात आलेली आहे।